नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदीच्या मनाचा मोठेपणा, तिचा स्वाभिमान पाहून खरं तर मालक साहेब तिच्यावरती इम्प्रेस होणार आहेत. कारण आनंदीने आजपर्यंत इकडे या कोणत्याच गोष्टीचा फायदा घेण्याचा कधीच विचार केलेला नाही. फक्त निस्वार्थीपणे ती सगळ्यांसाठी सगळं करत असते. आणि आज सुद्धा मालक साहेबांच्या लक्षात ही गोष्ट येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण इकडे विद्याधरने एक घाणेरडा डाव केलेला आहे. विद्याधरने असं केलेलं आहे ते म्हणजेच की युगंधरला इथे कंपनीमध्ये गुंगीचं औषध दिलेलं आहे आणि घरी आल्यानंतर तो एकच वाक्य बोलत असतो की या आनंदी साम्राज्याचा मालक फक्त आणि फक्त मीच आहे असं म्हणत आनंदीच्या बाबतीत त्याने एक वेगळा विचार केलेला आहे आणि तो आनंदीच्या मागे लागलाय. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता धनश्री वरून ओरडतच येत असते. तिला खूप त्रास होत असतो. तिचं खूप पोट दुखायला लागलेलं असतं आणि धनश्री ओरडत जिना उतरत असते. कारण सुनीताताईंनी इकडे आनंदीला घरातून जाताना सांगितलेलं असतं की आम्ही बाहेर चाललेलो आहे, घरातलं राशन आणायचं आहे, त्यासाठी निघालेलो आहोत. आनंदीताई तुम्ही राहाल ना एकटी, असं सगळं सांगितलेलं असतं. परंतु जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, म्हणजेच धनश्री आता तिला त्रास होत आहे, ती खाली येत असते, त्याच वेळेस आता आनंदी धनश्रीच्या मदतीला जाते. धनश्रीला विचारू लागते की तुम्हाला काय होतंय, तुम्हाला काही त्रास होतोय का, सांगा मला धनश्रीताई. तेव्हा ती मग सुनीता असं करत आवाज देत असते, मला पाणी दे. मग आनंदी म्हणते की पाणी हवंय का, मी आणते तुमच्यासाठी पाणी. पण आता धनश्रीच्या अंगात किती मस्ती आहे. धनश्रीला एवढा राग येतोय, तिला कळत नाहीये की आपलं काय चुकतंय किंवा आपण काय चुकीचं वागतोय. ही गोष्टच तिच्या लक्षात येत नसते. ती म्हणत असते की नकोय मला तुझ्याकडून पाणी, असं म्हणत आनंदीवर आरडाओरडा करू लागते. पण आनंदी तशीच जाते, कारण आनंदी सांगते की घरात कोणीच नाहीये. धनश्रीला खूप त्रास होऊ लागलेला असतो आणि तिला कळत नसतं की या सगळ्यातून आता बाहेर कसं पडायचं आहे. तरीही आनंदी तशीच किचनमध्ये जाते, पाणी घेते, त्याचबरोबर धनश्रीला खाण्यासाठी थोडंफार घेते आणि ते सगळं घेऊन ती बाहेर येत असते. पण इकडे धनश्रीला खूपच त्रास होत असतो. आनंदी विचार करते काय झालंय नक्की, धनश्रीला एवढा त्रास कशामुळे होतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार आनंदीच्या डोक्यात चाललेला असतो. आनंदी म्हणत असते की नाही, या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय हे लक्षात आलेलं असतं. आणि आनंदी मग तशीच बाहेर येते. आनंदीच्या हाताला ऑलरेडी खूप त्रास होत असतो. आनंदी या सगळ्यामुळे खरं तर त्रासलेली असते. तिला इस्त्रीचे चटके लागलेले असतात, तरीही तिने मालक साहेबांचे कपडे इस्त्री करून दिलेले असतात. आणि आता आनंदी जेव्हा इकडे येते तेव्हा मात्र गोष्टी थोड्या विचित्रच पद्धतीने चाललेल्या असतात. धनश्री ऐकायलाच तयार नसते. धनश्रीचं एवढंच सुरू असतं की तू येऊ नकोस, मला तुझ्या हातून काही नकोय. आनंदी फक्त म्हणत असते की अहो धनश्रीताई ऐका, घरात कोणी नाहीये, हे पाणी घ्या. असं म्हणत आनंदीने तिच्यासाठी जेवणाचं ताट वाढून आणलेलं असतं, ते पाणी आणलेलं असतं, ते सगळं ती तिला देत असते आणि म्हणत असते की हे घ्या. आत्ता मी तुमच्याशी बोलते ना, मला काय म्हणायचंय तुम्ही एकदा सांगा मला, तुम्हाला काय होतंय. जर तुम्ही मला सांगितलं तर मी तुमच्या या दुखण्यावरती उपाय करू शकेल, असं आनंदी बोलत असते. शेवटी धनश्रीला आता पर्यायच राहत नाही. मग ती आनंदीला म्हणते की दे पाणी. आणि आनंदी तेवढ्या डॉक्टरांचा फोन येतो आणि धनश्रीच्या फोनवर फोन येत असतो, पण धनश्रीला काही केल्या फोन घेता येत नसतो. मग आनंदी तो फोन उचलते आणि डॉक्टर तिकडून म्हणत असतात की धनश्री. तेव्हा आनंदी सांगू लागते की हा बोला. तेव्हा ती सांगते मी आनंदी बोलते. तेव्हा धनश्री म्हणते की धनश्री आत्ता आजारी आहे असं आनंदी सांगते. म्हणजे त्यांना खूप त्रास होतोय, त्यांच्या पोटात खूप दुखतंय, अचानक हा त्रास व्हायला लागलाय, कशामुळे होतोय मला नाही माहिती, असं आनंदी जेव्हा सांगते तेव्हा मात्र इकडे डॉक्टर म्हणतात की तू काही कर आनंदी, पण आत्ताच्या आत्ता धनश्रीला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये ये, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे धनश्रीला आनंदी म्हणत असते की चला आपण जाऊया, मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाते. तरीही धनश्रीची नाटकं सुरूच असतात. धनश्री म्हणत असते की नाही, मला नाही जमणार आहे यायला, मी तुझ्या बरोबर येणार नाहीये. त्यावर आनंदी म्हणत असते की असं नका करू धनश्रीताई, चला मी काहीतरी उपाय करते. मग ती वॉचमन काकांना बोलवते आणि त्यांना सांगू लागते. वॉचमन काका आता आतमध्ये यायला लागलेले असतात आणि वॉचमन काका म्हणत असतात की चालेल. आता वॉचमन काकांना बोलावून आनंदीने त्यांचा मोबाईल घेतलेला असतो. त्यांच्या मोबाईलवरून तिच्या ओळखीतला जो नंबर आहे तो नंबर आनंदीचा पाठ असतो. आनंदी त्यांना तो नंबर देते आणि फोन करायला सांगते. मग आनंदीने फोन केल्यानंतर इकडे रिक्षा बोलवलेली असते
आता आनंदी ज्या पद्धतीने उपचार करता येतील ते सगळे करत असते. काहीही झालं तरीही आता धनश्रीचा जीव वाचवणं महत्वाचं आहे, एवढंच आनंदीच्या डोक्यात सुरू असतं. वॉचमन काकाने फोन केलेला असतो. इकडे आनंदीने एवढंही सांगितलेलं असतं, एकदा का तो आला की मला सांगा, मग मी धनश्रीताईंना घेऊन हॉस्पिटलला जाते. वॉचमन बाहेर जातो. धनश्रीला आनंदी म्हणत असते, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, मी तुम्हाला अजिबात त्रास होऊ देणार नाही, असं आनंदी धनश्रीला समजवते. आणि इकडे धनश्री अगदी कासावीस होत असते. काय होतंय हे सगळं, या सगळ्याचा उपाय तर केला पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर धनश्रीच्या पोटात एवढं दुखणं वाढलेलं असतं की तिने अख्खी गोळ्यांची स्ट्रीप संपवलेली असते आणि त्यामुळं तिला हा सगळा त्रास सुरू झालेला असतो. इकडे मालक साहेब खूप चिडलेले असतात. आरतीने जो निर्णय घेतलेला आहे ती गोष्ट मालक साहेबांना अजिबात आवडलेली नसते, कारण आरतीचं सिलेक्शन झालेलं असतं मुंबईला एका कोर्ससाठी, पण आरतीने तिकडे जायला नकार दिलेला असतो. त्यामुळं मालक साहेबांना ही गोष्ट कळलेली असते. आरती तिथे येते आणि मालक साहेबांशी बोलत असते, पण मालक साहेब चिडलेले असतात. ते म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या तुम्हाला तुमच्यासारख्या मुलांना ना शिक्षणाचं महत्त्वच राहिलेलं नाहीये. तुम्हाला जराही वाटत नाहीये की शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत, तुम्हाला वाटतच नाहीये की हे सगळं नीटनेटकं झालं पाहिजे, असं मालक साहेब बोलत असतात. आणि आरती मात्र म्हणत असते की नाही मालक साहेब, तसं काही नाहीये. आरती समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मालक साहेब मात्र आता खूप चिडलेले असतात. मालक साहेब म्हणत असतात की नाही, आता काही उपयोग नाहीये. आरती म्हणत असते की मला एक संधी द्याल का मालक साहेब, प्लीज मला एक संधी द्या ना तुम्ही. पण मालक साहेब नाहीच म्हणून बसलेले असतात. मालक साहेब म्हणतात की नाही जमणारे, अजिबात तुम्हाला ही संधी मी देणार नाही, कारण जेव्हा मी तुला संधी दिलेली होती तेव्हा तू काहीच करू शकलेली नाही, असं इकडे मालक साहेब आरतीला म्हणत असतात. तेव्हा मात्र आरती म्हणत असते की प्लीज एकदा ऐकून घ्या ना. मालक साहेब आता ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. मालक साहेबांचं एवढंच चाललंय की नाही, जे काय घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे आधी विचार कर, कारण तू या संधीचा फायदा घ्यायला हवा होता, पण तू त्या पद्धतीने वागलेली नाहीस. आणि आता पुन्हा माझ्याशी या विषयावरती बोलायचं नाही, कारण मी पुन्हा संधी देणार नाही, असं आरतीला मालक साहेबांनी सांगितल्यानंतर आरती मात्र घाबरलेली असते, अगदी रडकुंडीला आलेली असते. तिला कळतच नाहीये की आता करू काय, मालक साहेबांना कसं समजू. मालक साहेब ऐकायलाच तयार नाहीयेत. आता मात्र आरतीच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागतात. इकडे शिर्के सुद्धा मालक साहेबांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. आरती तर बिचारी रडायला सुरुवात करते. तिला कळतच नाहीये की मी या सगळ्यातून कसा मार्ग काढू. इकडे हॉस्पिटलमध्ये धनश्रीला घेऊन आनंदी पोहोचलेली असते. डॉक्टरांनी चेकअप केलेलं असतं आणि मग आनंदी विचारू लागते की डॉक्टर काय झालंय, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही एवढे सिरियस का आहात, असं ती विचारते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मला एक कळत नाहीये की हे जे हिच्या पोटातलं दुखणं आहे ते नॉर्मल नाहीये, नक्की काय झालेलं आहे कळेल का, म्हणजे दुसऱ्या कोणत्या औषधं वगैरे गोळ्या घेतलेत का धनश्री तू. धनश्री मात्र काहीच सांगत नसते. आणि तेव्हा मात्र डॉक्टर तिला वारंवार विचारू लागतात की धनश्री, मी तुला काहीतरी विचारते आणि मी तुला सांगितलं होतं की तू चेकअपला घेऊन ये, विद्याधरला घेऊन चेकअपला ये, पण तू ऐकलेलंच नाहीयेस माझं. धनश्री म्हणत असते की तसं नाहीये, पण मला सांगा नक्की काय झालंय ते. तेव्हा आनंदीच्या हातामध्ये ती गोळ्यांची स्ट्रीप असते आणि ती गोळ्यांची स्ट्रीप आनंदी डॉक्टरांकडे देते आणि सांगते की धनश्री ताई जेव्हा त्यांना त्रास होत होता त्या खाली आल्या होत्या तेव्हा ही स्ट्रीप मला त्यांच्याजवळ मिळालेली आहे, त्यांनी या गोळ्या खाल्लेल्या आहेत. डॉक्टर ती स्ट्रीप पाहतात आणि म्हणतात की धनश्री तुला कळतंय का. आणि या सगळ्याचा धनश्रीला खूप राग येतो. आनंदीने हे सगळं करायची गरज काय आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. आनंदीने एवढा चोंबडेपणा करायची गरज नव्हती, असं म्हणत डॉक्टरांच्या समोर धनश्री आनंदीला दोष देत असते. पण डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की काही झालं तरी धनश्री तुझं चुकलेलं आहे, अशा पद्धतीने तू गोळ्या खायला नको होत्या, तुला कळतंय का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, असं म्हणत डॉक्टर इकडे ओरडत असतात. आणि तेव्हा मात्र आनंदी तिथं उभी असते. धनश्रीला म्हणतात की अगं किती हाय पॉवरच्या गोळ्या आहेत आणि ह्या गोळ्या तू का खाल्लेल्या आहेत, तुझे पिरियड्स कधी आलेले होते आणि हे सगळं काय चाललंय, असं तिचं चाललेलं असतं. आनंदीच्या हातांना एवढं भाजलेलं असतं की तिला त्याचाही त्रास होत असतो, पण ती कोणाला तिचं दुःख मात्र सांगत नसते. इकडे डॉक्टर मात्र म्हणत असतात की काही झालं तरीही या गोळ्या तू धनश्री घ्यायला नको होत्या, एवढ्या हाय पॉवरच्या गोळ्या घेतलेल्या आहेत. तेवढ्यातच नर्स तिथे येतात आणि सांगू लागतात की हे रिपोर्ट आलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता धनश्री म्हणते की काय आलं रिपोर्टमध्ये. आनंदी सुद्धा विचारते की धनश्री ताईंचे रिपोर्ट आलेत ना, काय आले रिपोर्टमध्ये, असं आनंदी विचारते. आणि तेव्हा मात्र डॉक्टर ते रिपोर्ट पाहायला घेतात. आनंदीला सुद्धा काळजी वाटत असते. धनश्रीची अवस्था अचानक अशी झालेली असते. आणि मग डॉक्टर सांगतात की हे बघ धनश्री, तुझे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, तुला काही झालेलं नाहीये,
तू केव्हाही आई होऊ शकते. आता मात्र धनश्री म्हणत असते, पण डॉक्टर मला एक कळतच नाहीये की या सगळ्याचं काय आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं, डॉक्टर म्हणत असतात की एकदा घेऊन ये, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, चेकअप करूया. पण याच्यावरती धनश्रीचं म्हणणं आहे की माझ्या नवऱ्यामध्ये काहीच दोष नाहीये, ते तर निंबाळकरांचा वारस आहे. डॉक्टर म्हणतात की हे बघ, निंबाळकरांचा वारस वगैरे असं काही नसतं. आता घरी आजी पूजा करून आलेले असतात, सगळ्यांना प्रसाद देत असतात. तेवढ्यात आरती तिथे येते. शिल्पा सुद्धा बाहेरून आलेली असते आणि शिल्पा आरतीला बघून लगेच आरडाओरडा करायला सुरुवात करते की तू इथं काय करतेस, तू इथं कशी आलेली आहे, तुझा काय संबंध आहे, तू इथं का आलेली आहेस, असं म्हणत शिल्पा आरतीवरती ओरडत असते. तेव्हा आजी म्हणत असतात की अगं शिल्पा, आनंदीची बहीण आहे, या घरची आनंदी सून आहे. शिल्पाचं म्हणणं असतं की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, तुझी आंधळी बहीण या घरात दिली आणि तुझ्या त्या आजोबासारखंच आहे ग हे सगळं. म्हणजे सगळी नाटकं असतात तुमची, ही सगळी तुमच्या या नाटकांना इकडे युगंधर बोलत असेल, पण मी नाही बोलणार. आता हे सगळं नवीन नाटक सुरू केलेस का तू, असं म्हणत आरडाओरडा सुरूच झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे आरती म्हणत असते की माझं मालक साहेबांकडे काम आहे. ती म्हणते की झालं, म्हणजे आता त्यांच्याकडे येऊन मालक साहेबांना म्हणजे माझ्या भोळ्या बाबड्या युगंधरला आता हे सगळं हे करायचंय का, फसवायचंय का, जाळ्यात ओढायचंय का, नाही तुझ्या आजोबांना पण तेच केलं लग्नाच्या वेळेस, असं म्हणत आरडाओरडा सुरू झालेला असतो. बिचारी आरती घाबरलेली असते, ती रडत असते. ती म्हणत असते मान्य आहे मला, मी तुम्हाला न कळवता आले, पण माझं कामच तसं होतं. तेव्हा मात्र आजी ओरडत असतात आणि इकडे शिल्पा मात्र अक्षरशः गळा पकडण्यापर्यंत तिची मजल गेलेली असते आणि ती आरतीला त्रास देत असते. त्याच वेळी इकडे आजी तिला ओरडत असतात, अगं आरतीशी असं नको वागू. तेवढ्यातच धनश्री आणि आनंदी तिथं पोहोचतात. तेव्हा शिल्पा लगेचच आरडाओरडा करू लागते. ती म्हणत असते की आता ह्या धनश्रीवर ही वेळ आली का, त्या आनंदीला घेऊन बाहेर फिरायला जायची, कुठे गेलेला तुम्ही दोघी. आणि आनंदीला विचारते, तू कुठे गेलेलीस, सांगितलं नाहीयेस, नाही नक्की चाललंय का तुझ्या डोक्यात, कुठे गेलेलीस ते सांग मला. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे आनंदी आलेली आहे. आनंदी म्हणते, आरतीताई काय झालं, आबा ठीक आहेत ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा मात्र पुन्हा आता हिचा आरडाओरडा सुरूच झालेला असतो. काहीही झालं तरीही आता आरतीला त्रास देणं काही कमी नसतं, कारण आनंदीला घाबरणारी तर धनश्री नाही. जर तिथे युगंधर आला तरच इकडे या शिल्पाचं तोंड बंद होऊ शकतं. आता लगेचच धनश्रीला शिल्पा म्हणते की जा वर जा तू. आजी सुद्धा सगळ्यांना शांत करतात आणि म्हणू लागतात की त्या दोघींना बोलू द्या, त्यांचं काम आहे ना, आणि या घरची सून आहे आनंदी, शिल्पा एवढं लक्षात ठेव, असं म्हणत आजी सुद्धा बोलत असतात. आजी खरं तर आनंदीच्या सुखी संसारासाठीच गेलेले असतात आणि आनंदीचा संसार नीट व्हावा एवढीच त्यांची इच्छा असते. आता आजींनी सगळ्यांना शांत केलेलं असतं आणि वरती पाठवलेलं असतं. आनंदीला आणि आरतीला म्हणत असतात की तुम्ही दोघी बोलून घ्या, जे काय आहे ते परस्परामध्ये मिटवून घ्या, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी आनंदी मात्र ढसाढसा रडत असते, आरती मात्र ढसाढसा रडत असते. एकतर ती टेन्शनमध्ये आहे, कंपनीत झालेला म्हणजे फॅक्टरीत झालेला जो प्रॉब्लेम आहे तो तिला सांगायचा आहे आणि आनंदीने मालक साहेबांशी बोलावं असं तिची इच्छा असते, म्हणून तिनं बोलत असते. इकडे मालक साहेब आता शिर्केंना फोन करतात, एक महत्त्वाची फाईल आहे ती घरी विसरली आहे आणि ती फाईल मी घेऊन येतोय घरी जाऊन, असं सांगितलं जातं. मग आनंदी आरतीला आधी खाली बसवते आणि म्हणते की बोल, काय झालंय आरतीताई, घरी सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र इकडे आरती म्हणते की मालक साहेबांशी तू एकदा बोलून घे ना, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आनंदी म्हणते की हे बघ आरतीताई, तुझ्याकडनं जी चूक झाली ती चूक झाली, पण तुला काय वाटतं यासाठी मी मालक साहेबांशी बोलावं. आरती म्हणत असते की हो, मला असं वाटतंय की तू एकदा मालक साहेबांशी बोलली तर मालक साहेब ऐकतील ना, आता तुमचं नातं वेगळं आहे, तुम्ही दोघं नवरा बायको आहात. हे सगळं सांगितलं जातं. मालक साहेब बाहेरून आलेले असतात आणि ते त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकत असतात. आता आनंदीचे विचार काय आहेत हे मालक साहेबांना ऐकायचं असतं, पण इकडे आनंदी मात्र म्हणत असते की तुला कळतंय का आरतीताई, अगं आबासाहेब जाधवांच्या आपण नाती आहोत आणि आपण जर असा विचार केला तर तुला काय वाटतंय, हे योग्य आहे का, आपण स्वाभिमानाने जगणारे आहोत, मी असं नाही करू शकत आहे, असं म्हणत तिने स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवलेला असतो. आणि आता मात्र मालक साहेब इम्प्रेस झालेले असतात. तर विद्याधरने एक मोठा डाव टाकलेला असतो. विद्याधरने जे काही केलेलं असतं त्यामध्ये त्याला आनंदीला मिळवायचंच आहे असं त्याने ठरवले आणि त्यासाठी त्याने फॅक्टरीमधल्या एका शिपायाला हाती घेतले, त्याला पैसे दिलेत आणि युगंधरच्या सरबतामध्ये गुंगीचं औषध मिसळायला सांगितलेलं असतं. आता युगंधरच्या सरबतामध्ये ते औषध मिसळलेलं असतं आणि युगंधर चक्कर येऊन तिथे ऑफिसमध्ये पडलेला असतो. आता मात्र आनंदी घरी असते आणि आनंदीच्या रूमकडे आता विद्याधर आलेला असतो आणि आनंदी म्हणत असते कोण आहे कोण आहे असं ओरडते. तेव्हा विद्याधर तिला आवाज देऊन सांगतो. आनंदी मात्र घाबरलेली असते. आनंदीला कळत नाहीये की काय करायचं आता या सगळ्याचं.
आनंदीला भीती वाटत असते. हा विद्याधरच आला हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती घाबरते. आता मात्र आनंदी ह्या विद्याधरचा कसा सामना करणार आणि युगंधर आनंदीचा जीव वाचवण्यासाठी कसा येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.